हिंदू नववर्षाचा उत्साह संपूर्ण भारतात पाहायला मिळतो आहे. या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे एक उत्तम मानलं जात आहे. सध्या काही दिवसापासून आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि या युद्धाच्या परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळत आहे. आपण सध्या भंडाऱ्यातील या नक्षत्र ज्वेलर्समध्ये आहोत. आपल्यासोबत सराफा व्यावसायिक तुषार काळबांदे आहे. जाणून घेऊयात थेट त्यांच्याकडून. दादा, सर्वप्रथम तुम्हाला LS मराठीकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल, दुकानात सोने खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते आहे. नेमकं या युद्धामुळे सोन्याच्या दरात काय परिणाम जाणवतो? तर पहिल्यांदा सगळ्यात पहिले तुम्हाला नववर्षाच्या सर्वांना, नक्षत्र ज्वेलर्सच्या सर्व ग्राहकांना आणि सर्व न्यूज चॅनलला तुम्हाला हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पहिल्यांदा असं पाहायला मिळत आहे की युद्ध पार्श्वभूमीवर सोन्याचे दर हे कमी होत आहे. तर याचा अर्थ असा की युद्धाच्या गोळीबारापेक्षा सोन्याचे दर हे डॉलर आणि इंटरेस्ट रेट डिसाईड करत आहे आणि ही ग्राहकांसाठी खूप चांगली एक खुशखबर मानल्या जाईल की दिवसेंदिवस आठवड्याभरात रेट हा डाऊन होत चालला आहे. आज GST सोडून जर रेट बघितला तर 1,50,000 1,49,000च्या घरात आहे आणि मला असं वाटतं की ही खूप चांगली संधी आहे लोकांना सोनं खरेदी करण्यासाठी. दुसरी गोष्ट, लोकांनी या भ्रमामध्ये मला तरी वाटते न राहायला पाहिजे की सोनं ही 1,00,000च्या घरात येईल. अशा पुष्कळशा सोशल मीडियावर ॲडव्हर्टाईज राहतात की सोशल मीडियावर लोक रील्स बनवतात की सोनं हे 1,00,000वर येईल, 90,000च्या खाली येईल. पण मला वाटत नाही की सोनं 1,00,000च्या आतमध्ये येईल. ही खूप सुवर्ण संधी आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा गुढीपाडवा आहे. लोकांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे. निश्चितच युद्धाची झळ हे सोन्याच्या झळाळीवर दिसते आहे. मात्र सोने खरेदीचा उत्साह नागरिकात कुठे कमी होताना दिसत नाहीये. नितीन कुथे, LS मराठी, भंडारा.